अरे तुला का सोसायटीतला वॉचमन तू आला तरी उठत नाही. हाकेला म्हणतो की त्या जरांगे पाटलांचा खावा की त्याची समाजाविषयीची आत्मसमर्पण काय असतं ना, वैचारिक मतभेद राहतील पण जे समाजासाठी आत्मसमर्पण असतं त्या माणसाकडनं शिकण्यासारखं आहे. तुझे आरोप करतोय सिद्धही करावे लागतील, सगळं विथ प्रूफ आहे. हाकेनं कुठे कुठे काय घेतलेलं आहे, कुठे ह्या 6 महिन्यामध्ये काय केलेलं आहे की ह्या भुरट्याची पहिल्यांदा सिक्युरिटी काढून टाका, कारण ह्या सिक्युरिटीच्या माध्यमातून दलाली करायचं काम करतोय. म्हणजे मला माझा अडकला हा प्रश्न नाहीये. समाजाला भावनिक करून पैसे कमवायचा धंदा याने जो चालवलाय तो बंद करावा. त्यानं विधानसभेला जे कॅन्डिडेट आहेत त्यांना उभा करून त्यांच्याकडनं पैसे उकळायचं काम केलं. त्या पोस्टमध्ये सांगितलंय की हाके हा समाजकारणातील राखी सावंत आहे, तो समाजाला त्याच्या पब्लिसिटीसाठी पैसे कमवण्याचं माध्यम बनवतोय, ह्याच्यासाठी ती पोस्ट केली होती. काय तुझं नेमकं काय अडकलं? मला माझा अडकला हा प्रश्न नाहीये. समाजाला भावनिक करून पैसे कमवायचा धंदा याने जो चालवलाय तो बंद. हे समाजकारण हे पैसे कमवण्याचं माध्यम नाही, समाजकारण हे लोकांसाठी जगण्याचं माध्यम आहे. काय पैसे कमवले, कोणाला ब्लॅकमेल? हाकेनं विधानसभेला जे कॅन्डिडेट आहेत त्यांना उभा करून त्यांच्याकडनं पैसे उकळायचं काम केलं. लोकांना ज्या आता देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की ह्या भुरट्याची पहिल्यांदा सिक्युरिटी काढून टाका, कारण ह्या सिक्युरिटीच्या माध्यमातून दलाली करायचं काम करतात. या भावाने उतरवलेली आहे आणि मी ते सांगू शकत नाही, पण त्यांनी ज्या कॅन्डिडेट कडनं हे केलं त्यांना ती लोक त्याच्या नावाने बोंबलत आहेत. त्यांचे 2 ते 2.5 कोटी रुपये गोलमाल करून हाके हा करत आहे. सगळं विथ प्रूफ आहे. हाकेनं कुठे कुठे काय घेतलेलं आहे, कुठे ह्या 6 महिन्यामध्ये हे जे 6 महिन्याचे सगळे बँक स्टेटमेंट काढा, हा पहिल्यापासून भरटा आहे. ब्लॅकमेल केले तू म्हणतो, समाजाच्या नावाखाली समाजाला ब्लॅकमेल केलं. ओबीसी समाजाला ब्लॅकमेलच करायचा धंदा चालू आहे ना. एक महाराष्ट्रातला ओबीसी असं मला दाखवा की हाकेनं त्याचं प्रामाणिक काम केलंय. आता ह्याने एवढे पैसे कमवले, जर एवढ्या पैशामध्ये 100 ओबीसी म्हणून उभं करायचं काम केलं असतं तर त्याला डोक्यावर घेऊन फिरले असते लोक. ब्लॅकमेल कोणाला केलंय? ओबीसी समाजाला ना. कोणाला केलंय? ओबीसी समाजाला. काय बोलून ह्याचं मला काम दाखवा ना. नुसतं बोलणं पोपटपंची करणं म्हणजे काम आहे का? हाकेनं ओबीसी आंदोलनात केलं. मी हाकेला म्हणतो की त्या जरांगे पाटलांचा खावा की त्याची समाजाविषयीची आत्मसमर्पण काय असतं ना, वैचारिक मतभेद राहतील पण जे समाजासाठी आत्मसमर्पण असतं त्या माणसाकडनं शिकण्यासारखं आहे. तुम्ही जे आरोप करताय त्याच्यात काही तुमच्याकडे तथ्य किंवा पुरावे असले पाहिजे. त्याचे तथ्य ह्या 2 दिवसामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी सगळे तथ्य यांनी कुठं कुठं काय केलेलं हे सगळे ओपन करणार आहे. काय नेमका प्रकार घडलेला होता, कोणाला ब्लॅकमेल केलं, कोणाकडनं पैसे घेतले? अहो सरळ सरळ आपल्याला, अरे तुला का सोसायटीतला वॉचमन तू आला तरी उठत नाही. पण फॉर्च्युनर घेतली ही माझी खंत नाही, त्याने अंबानी व्हावं. समाजाला ब्लॅकमेल करून जो धंदा चालवलाय त्याच्यासाठी माझा आक्षेप आहे. त्यांनी हेलिकॉप्टरमध्ये फिरावं, त्यांनी विमानात फिरावं, त्यांनी क्रूज मध्ये फिरावं, आमचं काय घेणं देणं नाही समाजाला. नमस्कार मित्रांनो, या भाऊने तर हाकेंची झोपच उडवली. अशा प्रकारे जर आपल्या नेत्याबद्दल आणि या अशा चाभरेपणाच्या बद्दल जर असा पाऊल उचलणारे खरंच माणसं मिळाली तर यांना जागीच ठेचण्याचा प्रयत्नही होईल. परंतु हे असे दिग्गज नेते आपल्या नेत्यांच्या पाठीमागे राहून दुसऱ्याची बदनामकी करतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात, हे या भाऊने सांगितलेलं आहे. आणि कशा प्रकारे त्यांनी हाकेंची पोलखोल केलेली आहे तर ते आपण बघितलेच असेल. तर आपल्याला या पोलखोलीबद्दल काय वाटतं तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा, म्हणजेच की जेणेकरून आपल्यालाही जनतेपर्यंत यांचे खरे खोटे प्रकरण पोचवायला पाहिजेत आणि यामुळेच जनतेला कळेल की खरंच आपल्या सोबत कोण धोकाधडी करत आहेत आणि कोण आपल्यासाठी चांगला आहे हेही कळेल. या माध्यमातून या मित्रांनी खरंच हाकेंबद्दल वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला, म्हणजेच की त्यांनी सर्व पोलखोल करण्याचाच प्रयत्न केला. तर अशाच प्रकारे मित्रा तुला शुभेच्छा आहेत, म्हणजेच की अशा लोकनेते हे सर्व कशा प्रकारे काम करतात. लोकनेते नाही म्हणता येणार तर भ्रष्टाचारी म्हणता येईल. यांची पोलखोल करणं आवश्यकच आहे. या माध्यमातून आपल्याला कळलंच असेल. तर याबद्दल आपलं काय मत आहे तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.